नमस्कार. राज्यातील शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या. थंडीची झोंबी वाढली, अजून कडाका वाढणार. सलग 3 दिवसापासून जळगावचा पारा 9 अंश सेल्सिअसच्या खाली. आगामी आठवडा गारठणार. माळरान फोडून घाम गाळत त्याने पिकवला कातळ. पन्हाळ्यातील शेतकऱ्याची जिद्द फळाला. चिकाटी मेहनतीच्या श्रमाला आले फळ. डोलत आलेली थंडीची लहर. हिरव्या शेताला सोन्याची बहर. झेंडूचे बाग आता बहरले. 34 जिल्ह्यातील पिकांच्या नोंदणीसाठी एकच ॲप. येत्या खरीप देशभरात लागू. केंद्रीय ई पीक पाहणी ॲपद्वारे एकाच नोंदणी. जिल्हा बँकेत डावलेले नाबार्डचे निकष. शेतकरी संघटनेची तक्रार. चौकशीचे आदेश. वसुलीचे आदेश काढले होते. श्रीरामपूर जिल्ह्यातील सहकारी बँक नाबार्डचे निकष डावलून साखर कारखान्यात दिलेल्या कर्जाची तसेच दुष्काळी परिस्थितीची केलेल्या कर्जाची वसुली चौकशी करावी असे आदेश देण्यात आले होते. रायगड जिल्ह्यात बांबू लागवडीचे दुर्लक्ष. कृषी पर्यटन बांधकाम व्यवसाय उत्पादनात वाढते महत्त्व. बांबू उत्पादन आता राज्यात जोरदार पद्धतीने, परंतु रायगड जिल्ह्यामध्ये बांबू लागवडीकडे आता दुर्लक्ष झाल्याचे चित्र हे समोर आले आहे. राज्यात लवकरच सेंद्रिय प्रमाणीकरण यंत्रणा. गाजियाबाद येथील संस्थेकडे. अशाच दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी खालील दिलेल्या नंबरला आत्ताच आपल्या परिसरातील व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड करा आणि दररोज अशा बातम्या आता आपल्या मोबाईलवरतीच मोफत मिळवा. चला शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढे. जय जवान, जय किसान आणि वंदे मातरम.